नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBSEच्या या उपयोजित मराठी या पेपरमध्ये आपण दुसऱ्या घटकाचा विचार करत होतो. दुसरा जो आपला घटक होता तो प्रसारमाध्यमांसाठी लेखन. आता यामध्ये आपण वृत्तपत्रासाठी लेख याविषयी चर्चा केली. नभोवाणीसाठी भाषण लेखन संहिता याचा आपण विचार केला. दूरचित्रवाणीसाठी माहितीपट लेखन याचा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विचार केला. त्याशिवाय महाजाल ब्लॉक लेखन याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये आपण विचार केला. आता आपल्याला या घटकाच्या शेवटच्या मुद्द्याकडे आपल्याला या ठिकाणी वळावयाचे आहे. आता शेवटचा जो 5वा मुद्दा आहे तो नव समाज माध्यमांसाठी लेखन. त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर या दोघांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावायचा आहे. तर आता फेसबुक ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे, ज्या माध्यमातून आपल्याला कुटुंब, मित्र आणि नातेवाईक तसेच सहकाऱ्यांशी ऑनलाईन कनेक्ट करून ठेवते. जगातील 1 अब्जाहून अधिक लोक त्याचा आज वापर करताना दिसत आहेत. मार्क झुकेरबर्ग यानं या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या या सोशल नेटवर्किंग साईटला आज घडीला सर्वच वयोगटातील बरेचसे लोक हे फेसबुक वापरत असताना दिसून येतात. जगातली पहिल्या क्रमांकाची ही सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे असं म्हटलं जातं. आता हे जे फेसबुक आहे, या फेसबुकचा वापर कशासाठी आहे याचा आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने विचार करावायचा आहे. आता लोकांना फेसबुक वापरणं का आवडतं? ईमेलद्वारे संदेश पाठवणं, इन्स्टंट मेसेजिंग इत्यादी सारख्या ऑनलाईन संप्रेषणाचे व इतर बरेच मार्ग आधीच आहेत, तरीही आपण फेसबुक वापरतो. आपणास त्याच वेळी कनेक्ट असलेल्या लोकांशी संपर्क साधण्याची आणि त्यांच्याशी जुळलेले राहण्याची क्षमता ही फेसबुकला अनन्यसाधारण बनवते. बऱ्याच लोकांसाठी फेसबुक खाते असणे आता ऑनलाईन असण्याचा एक फार मोठा भाग आहे. फेसबुकद्वारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडलेल्या घटना, घडामोडी, फोटो अथवा व्हिडिओ शेअर करून आपल्या मित्रांपर्यंत ते पोहोचवता येतात, ज्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करीत आहोत याचे अपडेट सर्वांना मिळत असतात. आपल्या जगण्यातला काही भाग सार्वजनिक करणे हे बऱ्याच लोकांना आवडते. त्यासाठी फेसबुक हे अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे असं सर्वांचंच मत या ठिकाणी दिसून येतं. आता फेसबुक एक लोकप्रिय विनामूल्य सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे, जी नोंदणीकृत वापरकर्त्यांना प्रोफाईल तयार करण्यास, फोटो आणि व्हिडिओ अपलोड करावयास, संदेश पाठवण्यास आणि मित्र, कुटुंब, सहकारी यांच्या संपर्कात राहण्याची परवानगी देते. ही साईट 37 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याची रचना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता यासाठी बाजारपेठ, आता मार्केट प्लेस असं याला म्हटलं जातं. फेसबुकच्या सदस्यांना वर्गीकृत जाहिराती पोस्ट करण्यास, वाचण्यास आणि त्यास प्रतिसाद देण्यासाठी ही अनुमती या ठिकाणी देत असते. आता सामान्यतः आपल्या मोबाईलचे लोकेशन सेटिंग जर सुरू करायचे असेल तर आपल्या जवळपासच्या मार्केटमधील विविध जाहिराती आपल्याला या ठिकाणी दिसू लागतात. आता या ठिकाणी गट असं म्हणले, ग्रुप्स. आता फेसबुकवर विविध विषयांशी संबंधित कनेक्ट उपलब्ध आहे. ज्यांना समान रुची आहे अशा सदस्यांना एकमेकांना शोधण्याची आणि संवाद साधण्याची अनुमती ही देत असते. आता यामध्ये इव्हेंट्स असा एक आपण उल्लेख केलेला आहे. आता इव्हेंट्स म्हणजे सदस्यांना कार्यक्रमाची जाहिरात करण्यास, अतिथींना आमंत्रित करण्यास आणि उपस्थित राहू इच्छित असलेल्यांचा मागोवा घेण्याची ही इव्हेंट्स या ठिकाणी परवानगी देत असते. आता इथं पेजेस किंवा पृष्ठ असं म्हटलं आहे. सदस्यांना विशिष्ट विषयावर तयार केलेलं सार्वजनिक पृष्ठ तयार आणि प्रचार करण्यास या ठिकाणी अनुमती देते. सदस्यांना कोणते संपर्क ऑनलाईन आहेत हे पाहण्याची आणि गप्पा मारण्याची सदस्यांना
संधी फेसबुकद्वारे उपलब्ध होते. वॉल असा या ठिकाणी उल्लेख आहे. प्रत्येक सदस्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये नेटवर्किंगचे अनेक घटक आहेत. सर्वात लोकप्रिय म्हणजे वॉल. हे मूलतः व्हर्च्युअल बुलेटिन बोर्ड आहे. सदस्यांच्या वॉलवर संदेश, मजकूर, व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट केलेले असू शकतात. आता व्हर्च्युअल फोटो अल्बम असाही यामध्ये एक ऑप्शन आहे. आणखी एक लोकप्रिय घटक म्हणजे आभासी फोटो अल्बम असं त्याला म्हटलं जातं, ज्याला व्हर्च्युअल फोटो अल्बम असंही म्हणतात. आता डेस्कटॉपवरून किंवा स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामधून फोटो अपलोड केले जाऊ शकतात. हे फोटो किती अपलोड करायचे याच्या प्रमाणावर कोणतीही मर्यादा नाही, परंतु फेसबुक कर्मचारी अनुचित किंवा कॉपीराईट केलेल्या प्रतिमा काढून टाकतात. बऱ्याच वेळा हे फोटो सार्वजनिक करण्यासारखे नसतात. असे फोटो फेसबुकद्वारे आपोआपच हाईड केले जातात. आता अल्बम असं या ठिकाणी म्हटले. आता अल्बम किंवा परस्पर संवादी अल्बमचे वैशिष्ट्य सदस्यांच्या संपर्कांना, की ज्यांना सर्वसाधारणपणे मित्र म्हटले जाते, एकमेकांच्या फोटोवर टिप्पणी करण्यास आणि फोटोमधील लोकांना ओळखण्यासाठी टॅग ही अनुमती देत असतं. आता स्टेटस अपडेट्स. आता या ठिकाणी आणखीन एक लोकप्रिय प्रोफाईल घटक म्हणजे स्टेटस. या स्टेटस अपडेटच्या माध्यमातून म्हणजे फेसबुकवर सुद्धा म्हणजे जो काही फेसबुक वापरकर्ता आहे, कमी शब्दामध्ये म्हणजेच ट्विटरसारख्या माध्यमाद्वारे फेसबुकवर सुद्धा कुठलीही छोटीशी पोस्ट टाकू शकतो किंवा एखादा क्षणिक विचार प्रसारित करू शकतो. हे सर्व परस्पर संवाद न्यूज फीडमध्ये प्रकाशित केले जाते, जे सदस्यांच्या मित्रांना रिअल टाईममध्ये वितरित केले जातात. आपल्या मित्रांकडून आलेला हा रिअल टाईम अपडेट इतर मित्र सहजपणे वाचू शकतात. तसेच त्याला लाईक करणे, शेअर करणे आणि त्यावर कॉमेंट करणे इत्यादी गोष्टी त्याला सहज शक्य होत असतात. आता गोपनीयता. यामध्ये फेसबुक किंवा आपल्या सदस्यांना अनेक प्रकारच्या गोपनीयतेचे समर्थ असे पर्याय ऑफर करते, ज्याद्वारे फेसबुक वापरकर्ता आपली माहिती विशिष्ट लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. जरी इतर लोक त्याच्याशी जुळलेले असतील तरी ही माहिती काही विशिष्ट लोकांना दिसावी, या पद्धतीचे सेटिंग फेसबुकवर करता येते. तशी सोय फेसबुकने आपल्या सदस्यांना दिलेली आहे. सभासद आपली सर्व माहिती अथवा पोस्ट प्रत्येकासाठी दृश्यमान करू शकतो. तो विशिष्ट व्यक्तीला ब्लॉक करू शकतो किंवा तो आपली सर्व माहिती अथवा पोस्ट खाजगी ठेवू शकतो. आता या सगळ्या फेसबुकविषयीच्या गोष्टी झाल्या. आता प्रत्यक्ष फेसबुक पोस्ट करताना काय काळजी घ्यावयाची किंवा फेसबुक कशी पोस्ट करायची याविषयी आपण सखोल चर्चा किंवा माहिती हे आपण घेऊ. आता फेसबुक पोस्ट लहान किंवा आकर्षक ठेवा. 100 शब्दांपेक्षा कमी शब्द असलेल्या पोस्टना अधिक व्यस्तता मिळते. ट्विटरमध्ये केवळ 140 वर्ण किंवा शब्द आहेत. आपल्या पोस्टवर व्यक्त होणाऱ्या आपल्या अनुयायांच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि पोस्टला उत्तर देणं हे गरजेचं आहे. लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणं म्हणजेच त्याची दखल घेणं हे होय. आपली जी पोस्ट आपण करीत आहोत त्या पोस्ट संबंधी लोकांना प्रश्न विचारा आणि अभिप्राय विचारा. फेसबुक वॉलवर सर्वोत्तम पोस्ट असतात. लोकांचे आपल्या विचारावर काय प्रतिक्रिया येत असतात हे जाणून घ्या, समजून घ्या. एखाद्या व्यक्तीने जर एखादी पोस्ट टाकून कुठला प्रश्न उभा केला असेल किंवा कुठला विषय जर तो सुरू करू इच्छित असेल तर त्या संभाषणात भाग घ्या. लोकांना उपयुक्त अशी माहिती विविध लिंकच्या किंवा दुवे यांच्या माध्यमातून आपल्याला फेसबुकद्वारे देता येते. आता व्यावसायिकांनी केवळ आपल्या उत्पादनाचा प्रचार न करता आपल्या ग्राहकांना शिक्षण देण्यात मदत करण्याचे प्रयत्न करा. ज्या लोकांचे विचार उत्तम आहेत ते शेअर करा आणि अशा विचारशील नेत्यांचे अनुसरण करा. त्यांच्या विचारांना शेअर करताना आपल्याला ते पूर्णतः पटले आहेत की नाही याची सर्वप्रथम खातरजमा करून घ्यावी आणि मगच आपल्या फेसबुकच्या या वॉलवर पोस्ट करावे. आणि आपण जर एखादी चांगली कृती केली असेल तर ती जाणीवपूर्वक फेसबुकवर पोस्ट करावी, जेणेकरून आपली ही पोस्ट पाहून एखाद्याला प्रेरणा झाली तर तोही तशीच एखादी चांगली आणि सामाजिक कृती करून गरजवंतांना मदत करू शकेल. आपल्या पोस्टचे कौतुक करणाऱ्यांना धन्यवाद म्हणा. आपल्या अनुयायांना, आपल्या मित्रांना धन्यवाद करणे, धन्यवाद म्हणणे हे सौजन्याचे लक्षण आहे.
फेसबुकवर प्रत्येक गोष्ट पोस्ट केलीच पाहिजे असं नाही. त्यामुळे नेमकी आपल्या जीवनातली कोणती गोष्ट सार्वजनिक करायची हे ज्याने त्याने आपल्या विवेकबुद्धीनुसार ठरवावे. स्वतःची बडाई मारणाऱ्या पोस्ट नको आहेत. आपल्या पोस्टमध्ये कोणत्याही व्याकरणिक त्रुटी किंवा चुकीचे शब्दलेखन नाहीत याची खात्री करा. नाहीतर आपल्याला एखाद्या चांगल्या भाषा जाणकारांच्या रोषाला निश्चितपणानं सामोरे जावं लागेल. एखाद्याची बदनामी करणारी किंवा समाज स्वास्थ्याला धक्का देणारे पोस्ट फेसबुकवरून करू नये, टाकू नये. त्या संदर्भात सायबर कायद्यामधील नियमावली प्रत्येकाने वाचणे हे अपेक्षित असते. आता फेसबुक किंवा ट्विटर यासारख्या समाज माध्यमावर व्यक्त होताना आपल्या शब्दांचा वापर अत्यंत विचारपूर्वक केला पाहिजे. त्याने कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपले संदेश सार्वजनिक आहेत. विचारपूर्वक आणि योग्य उत्तरं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. अशावेळी आपली जबाबदारी अधिक वाढत असते. लोकांच्या चुकीच्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया देऊन वेळ खर्ची घालण्यापेक्षा चांगल्या आणि महत्त्वाच्या कार्यामध्ये कार्यमग्न असणं हे कधीही श्रेयकारक आहे. म्हणून फेसबुक ओपन करत असताना, फेसबुकवर लिहित असताना आपण या सर्व सांगितलेले काळजी ही घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून फेसबुक हे आता समाजामध्ये फार प्रसरण पावताना दिसते. बरेचसे लोक फेसबुकवर कार्यरत असतात. म्हणून आपण त्याचा वापर योग्य पद्धतीनं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याला फेसबुकवर अकाउंट खोलायचं असेल, उघडायचं असेल, तर आपण गुगलच्या माध्यमातून किंवा गुगलच्या सहाय्याने फेसबुकवर अकाउंट खोलू शकतो. त्याची पद्धती गुगलवर उपलब्ध आहे, ती सर्वांनी पाहावी. आता या फेसबुकच्या बाबतीत आपण ही अशी थोडीशी चर्चा केली. आता आपल्याला या नवज समाज माध्यमाद्वारे जे लेखन आहे ते ट्विटरच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी करता येतील त्याचा या ठिकाणी थोडासा विचार करू. आता ट्विटर ही एक मायक्रो ब्लॉगिंग प्रणाली आहे. ती आपल्याला ट्विटरच्या माध्यमातून 140 कॅरेक्टरपर्यंत लांब असणारी एक छोटीशी पोस्ट इंटरनेटवर करण्यास परवानगी देते. या पोस्टमध्ये आपण विशिष्ट अशा वेबसाईट किंवा महाजालावर उपलब्ध विविध जे काही रिसोर्सेसच्या लिंक समाविष्ट करू शकतो. आता ट्विटर वापरणारे वापरकर्ते इतरांचे अनुसरण करतात, त्यांना फॉलोअर्स असं म्हटलं जातं. आपण ज्याला फॉलो करीत आहोत त्याच्या ट्विटर टाईमलाईनमधून त्याची ट्विट आपण पाहू शकतो. सर्वसाधारणपणे आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये रुची असेल, आवड असेल, त्या क्षेत्रातील व्यक्तींना फॉलो करण्याचा ट्रेंड ट्विटरमध्ये सुरू आहे. ज्यामुळे आपल्याला या क्षेत्रात होत असलेल्या सर्वच चालू घडामोडींची माहिती मिळतेच, परंतु आपण ज्यांना आदर्श मानतो किंवा आपल्याला ज्या लोकांची मते जाणून घ्यायची आहेत त्यांची मतेसुद्धा या ट्विटरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपण आपले स्वतःचे एखादे मत मांडण्यापेक्षा किंवा मांडण्यासाठी भेट करू शकतो किंवा एखाद्याने मांडलेले मत आपल्याला पटले नसेल तर आपण ते रिट्वीट करू शकतो. रिट्वीट करणे म्हणजे इतरांच्या मतांना आपण सहमती दर्शवली आणि आपल्या ट्विटर टाईमलाईनवरून हे सर्वांना सामायिक करणे होय. अशावेळी आपण ज्याचे मत सर्वांसाठी सामायिक करीत आहोत त्याचे नाव तिथे आपोआप नोंदवले जाते. ट्विटरच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. आता काय करू शकतो तर या ठिकाणी बरीचशी उदाहरणं दिलेली आहेत. आता उदाहरणार्थ आपल्या ब्लॉग किंवा महाजालावरील विशिष्ट लेख, आपल्या आवडत्या चित्रपटाची लिंक, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांचा परिचय या आणि अशा अनेक गोष्टी ट्विटरद्वारा पटकन मोठ्या संख्येने लोकांपर्यंत ट्विटरच्या माध्यमातून आपण पोहोचू शकतो. ट्विटरच्या माध्यमातून आपण इतर अनुयायांशी संपर्क साधू शकतो, तसेच त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करू शकतो. ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला चालू घडामोडीचे अद्ययावत ज्ञान मिळत जाते, तसेच नवीन बातम्या आणि समाजाच्या एका विशिष्ट स्तरावरील लोकांची मते आपल्याला जाणून घेता येतात. आपण केलेल्या एखाद्या कार्याबद्दल असा लोकांचा अभिप्राय जाणून घेता येतो. आता ही ट्विटरच्या बाबतीत झालं. आता ट्विटर वापरत असताना काय काळजी घ्यायची किंवा काय करायचं, म्हणजे या ठिकाणी आपण ही ट्विटर वापरत असतानाची गोष्ट ही आपण या ठिकाणी पाहू. आता ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला प्रोफाईलला उत्तम अशी एक जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा या ठिकाणी जोडलेली दिसते. आता ही जी प्रतिमा आहे
ही प्रतिमा म्हणजे जेणेकरून आपण कोण आहोत हे लोकांना या ठिकाणी कळू शकेल. आपण ट्विटरद्वारे एखादी ब्लॉग पोस्टला जोडू शकतो आणि ते अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, जेणेकरून आपल्या त्या ब्लॉग पोस्टबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला जिथे पाहायला मिळतील. ट्विटरवर यशस्वी व्हायचे असेल तर आपण आपल्या पोस्ट नियमितपणे केल्या पाहिजेत, जेणेकरून लोकांना आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दलची अधिक माहिती होईल आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा विशिष्ट घटनेच्या संदर्भात आपण कशाप्रकारे रिॲक्ट होतो हे आपल्याला कळेल. ट्विटरवर कोणतीही पोस्ट करत असताना आपण त्या पोस्ट संदर्भातील आपले हेतू अथवा उद्दिष्ट निश्चित केले पाहिजे आणि योग्य वाटल्यासच आपण ती पोस्ट केली पाहिजे. एक पोस्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या पोस्टशी संबंधित हॅशटॅग आपण जोडला पाहिजे, जेणेकरून आपले ट्विटर अधिक लोकांपर्यंत दिसण्यास मदत होईल. परंतु आपल्या ट्विटमध्ये हॅशटॅग जोडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. त्या म्हणजे आपण चर्चा करीत असलेल्या विषयांशी ते संबंधित आहे की नाही, हा हॅशटॅग सक्रिय आहे की नाही इत्यादी. आपले संबंध प्रस्थापित करण्याचा आणि नवीन लोकांना ते जाणून घेण्याचा ट्विटर हा एक उत्तम मार्ग आहे. परंतु त्यासाठी काही गोष्टी पाळल्यास आपण त्यामध्ये निश्चित यशस्वी होऊ शकतो. ट्विटर वापरत असताना आपल्याला ज्यांना फॉलो करायचं आहे ते खरोखरच आपल्या उपयोगाचे आहेत का याचा विचार प्रत्येक ट्विटर वापरकर्त्याने केला पाहिजे. विशिष्ट विषयात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींच्या याद्या तयार केल्या पाहिजेत. आपल्याला ज्या विषयामध्ये रस आहे त्या संबंधीची सामग्री ट्विटरवर शोधली पाहिजे. ट्विटर वापरत असताना अनावश्यक युक्तिवादामध्ये अडकू नये. शक्यतो वादापासून दूरच राहावे. आपण जर दुसऱ्या कोणाची माहिती ट्विटरवरून सार्वजनिक करीत असू तर सार्वजनिक केलेली सामग्री अथवा लेखांसाठी त्या लोकांना क्रेडिट देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी फेसबुकचा वापर करत असताना किंवा या ठिकाणी ट्विटरचा वापर करत असताना ही जी काही काळजी आहे ती काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून फेसबुकच्या माध्यमातून आणि ट्विटरच्या माध्यमातून म्हणजे ही सोशल मीडिया आहे, यालाच नवसमाज माध्यम असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे यावर लेखन करत असताना आपण ही जी सांगितलेली आहे ती काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी जर गुगलच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुक आणि ट्विटर यामध्ये आपण अकाउंट ओपन करून त्यामध्ये या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीनुसार आपण फेसबुकचा वापर किंवा ट्विटरचा वापर करू शकतो. म्हणून हे दोन्ही अकाउंट ओपन करत असताना तुम्ही गुगलचा आधार घ्या आणि गुगलच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपण फेसबुक ओपन करा किंवा फेसबुकवर या आणि ज्या काही गोष्टी काळजी किंवा खबरदारी घ्यायच्या आहेत त्या नियमानुसार या ठिकाणी फेसबुकवर लिहिणं हे अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शेअर करता येतात, दुसऱ्याच्या वाचता येतात आणि सोशल मीडियामुळं आपल्याला लवकर प्रसिद्धी मिळते. या फेसबुकच्या किंवा ट्विटरच्या माध्यमातून अनेक लोकांना एक उत्तम म्हणजे नवतरुणांना एक उत्तम व्यासपीठ मिळतं आणि आपले विचार सर्वदूर अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचू शकतात. नकळत त्याचा बराचसा फायदा होतो. ज्याचे फायदे आहेत त्याचे तोटेही आहेत, पण तोट्याकडे न लक्ष देता आपण चांगल्या गोष्टी जर फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून केल्या तर आपल्याला या ठिकाणी करिअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा उत्तम मार्ग सापडू शकतो. हेच या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे अशा तऱ्हेनं आपण या SYBSCच्या म्हणजे ज्या काही उपयोजित मराठी हा जो आपला विषय आहे त्यामधले सेमिस्टर फर्स्ट यामध्ये आपण 2 घटकांचा या ठिकाणी विचार केला आणि दोन्ही घटक आपले संपलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून कदाचित तुमचं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सेमिस्टर फर्स्ट ही परीक्षा होईल. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमाची ओळख, परीक्षा कशी असेल, कशी होईल ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर सांगितलेल्या होत्या. त्यानुसार या ठिकाणी आता 2 घटकांचा अभ्यास आपला जवळजवळ संपलेला आहे. त्यानुसार आपण वाचन करावं, लेखन करावं आणि या ठिकाणी उत्तम उत्तरपत्रिका व्यवस्थित सोडवावी आणि त्यानुसार नियोजनानुसार अभ्यास करावा आणि या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.